नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल एक विधान केलं. करकरेंच्या गोळ्यांविषयी बोला, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आणि चक्क उबाटा सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पोटात गोळा आला. करकरेंचा मृत्यू हा अजमल कसाब किंवा इस्माईल या दोन अतिरेक्यांच्या गोळ्यांनी झालेला नाही, तर करकरेंचा मृत्यू नेमका कोणत्या गोळ्यांनी झाला, असा प्रश्न एस. एम. मुश्रीफ या माजी पोलीस अधिकाऱ्याने हू किल करकरे नावाचं एक पुस्तक 2009 मध्ये लिहून उपस्थित केला होता. त्यांचा दावा होता की करकरेंचा मृत्यू हा अजमल कसाब किंवा इस्माईल यांच्या गोळ्याने झाला नाही, तर त्यांना वेगळ्याच व्यक्तींच्या गोळ्या लागल्या आणि त्या ज्या व्यक्ती आहेत त्या कदाचित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित असतात. म्हणजे थोडक्यात मुश्रीफ यांनी असा निष्कर्ष नाही काढला, पण अंगुली निर्देश मात्र त्यांनी संघावर केला. आता हू किल करकरे नावाचं ते पुस्तक जे 2009 मध्ये आलं होतं, त्याला कोणताही स्टँड नाही. म्हणजे त्यामध्ये काय जे मुश्रीफ यांनी लिहिलेलं आहे ते काही त्यांनी स्वतः अभ्यास करून लिहिलेलं नाही, तर पुस्तकाच्या सुरुवातीतच लिहिलेलं आहे त्यांनी की मी मीडिया रिपोर्ट वरून हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे ते जे पुस्तक आहे त्याला कुठलाही कायदेशीर आधार नाहीये आणि त्यामुळे त्याबद्दल अजिबात गजब झाला नाही आणि कोणालाही असं वाटलं नाही की करकरे यांचा मृत्यू कसाब किंवा इस्माईल यांच्या गोळ्यांनी झालेला नाही. आणि ते प्रकरण बसनात पडलं. अर्थात त्यावेळेस जे संघ भाजपच्या विरोधात होते त्यांनी मुश्रीफ यांच्या त्या कॉप्या विकत घेतल्या. अगदी पाकिस्तानात देखील त्या कॉप्या संपल्या गेल्या असं म्हटलं गेलं. थोडक्यात ते पुस्तक कचऱ्यात गेलं होतं, पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या या रणधुमाळी दरम्यान पुन्हा मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन हा प्रश्न उपस्थित केला. तर मध्य मुंबईमधून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे भाजपकडून निवडणूक लढत आहेत आणि उज्ज्वल निकम यांचा त्या अतिरेकी हल्ल्याचा शोध किंवा तो अतिरेकी हल्ला निर्णायक प्रक्रियेपर्यंत नेण्यामध्ये महत्वाचा वाटा. अजमल कसाबला जी फाशीची शिक्षा झाली त्यामध्ये सिंहाचा वाटा हा अर्थातच उज्ज्वल निकम यांचा होता आणि त्या निकमांना अडचणीत आणण्यासाठी खरं म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन पुन्हा टीका केली आणि ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आता सांगावं की त्या गोळ्या नेमक्या कोणाच्या होत्या असा प्रश्न उपस्थित केला. खरं म्हणजे कुठलाही आधार नसताना किंवा कुठलंही प्रयोजन नसताना वडेट्टीवार बोलले आणि त्याचा मोठा फटका हा काँग्रेसलाच बसला. म्हणजे त्याच मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड उमेदवार आहेत आणि त्या निवडणूक लढवतात. विजय वडेट्टीवार बोलले आणि त्यामुळे वर्षा गायकवाड कमालीच्या नाराज झाल्या, कारण त्यांना कळत होतं की वडेट्टीवार यांच्या विधानामुळे आपली काही लाख मतं निघून गेलेली आहेत. हो मंडळी, काही लाख मतं निघून गेलेली आहेत आणि त्यामुळे मित्रांनो वडेट्टीवार यांच्या त्या विधानाची कोणीही ओढलेली नाही. म्हणजे अगदी उबाटा सेना गप्प होती, काँग्रेस गप्प झाली, त्यांनी विजय वडेट्टीवार यांनाही गप्प केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार यांचा गट तोही गप्प होता. वडेट्टीवार बोलून गेले, त्याचा मोठा फटका हा लोकसभा निवडणुकीत आपल्याला बसणार आहे.
हे त्यांना माहीत होतं, काँग्रेसला माहीत होतं आणि त्यामुळे कोणीही त्या विधानाबद्दल पुन्हा वाच्यता केली नाही. काल प्रकाश आंबेडकर यांनी मात्र त्या विधानाची री ओढली आणि आता उज्ज्वल निकम यांनी याचं स्पष्टीकरण द्यावं असं म्हणून टाकलं. आता इथे नेमकं राजकारण काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. हे समजून घेतलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडी ही मुस्लिम मताची बेगमी करते आहे आणि हे काही लपून राहिलेलं नाही. मुस्लिम दलितांनी एकत्र यावं म्हणून अक्षरशः प्रकाश आंबेडकर हे जीवाचं रान करत आहेत आणि त्याच हेतूने त्यांनी मागे MIM ची देखील युती केली होती, आघाडी केली होती. ती जी मतं मुस्लिम मतं आहेत ती मतं आपल्याकडे यावी यासाठी अर्थातच प्रकाश आंबेडकर प्रयत्नशील आहे. आता मित्रांनो अडचण अशी आहे की प्रकाश आंबेडकर यांनी त्या विधानाची म्हणजे करकऱ्यांना कोणी मारलं या विधानाची री ओढली आणि जास्तीत जास्त मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला. हा मुस्लिम मतदार हा सध्या तरी मोठ्या प्रमाणात हा उबाटा सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि तो मुस्लिम मतदार आपल्याकडे यावा म्हणून अर्थातच प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केलेलं आहे किंवा त्याची री ओढलेली. आता गंमत अशी आहे मित्रांनो की प्रकाश आंबेडकर बोलले त्याला उत्तर भाजप देईल, उज्ज्वल निकम देईल हा पुढचा प्रश्न. पण प्रकाश आंबेडकरांचा हेतू हा स्पष्ट झालेला आहे की त्यांनी मुस्लिम मतांची बेगमी करण्यासाठी हे विधान केलेलं. आता ज्या मुस्लिम मतांसाठी उबाटा सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जीवाचं रान करते ते नेमकं काय करणार आहेत हा प्रश्न आहे. कारण जर या विधानाची री उबाटा सेनेकडून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून किंवा काँग्रेसकडून ओढली गेली तर हिंदू मतदार जो काय उरला सुरला त्यांच्याकडे आहे तो नाहीसा होणार आहे आणि जर नाही ओढली री तर मात्र मुस्लिम मतदार हा प्रकाश आंबेडकरांकडे जाऊ शकतो आणि ती खरी अडचण आहे. आणि इकडे मित्रांनो परिस्थिती अशी झालेली आहे या तिन्ही पक्षांसाठी की इकडे आड आणि तिथे विहीर. आता विहिरीत पडायचं की आडात पडायचं एवढाच प्रश्न आहे. कारण जर मुस्लिम मतदार या एका स्टेटमेंटने फिरले तर हे तिघही निवडणुका हरणार, तसे ते हरणारच आहेत. पण ज्यांच्या जीवावर आपण जिंकून येऊ असं यांना वाटतंय ते मुस्लिम मतदार थेट प्रकाश आंबेडकरांकडे जाणार आहे आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर म्हणाले बोला, ते बोला असे बोलले. पण उबाटा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या पोटात मात्र गोळा आलेला आहे. त्यांच्या पोटात गोळा आलेला आहे की आता नेमकी काय भूमिका घ्यायची आहे. कारण जर याबाबत भूमिका घेतली नाही तर मुस्लिम मतदार नाराज होणार आणि जर भूमिका घेतली तर मात्र यांच्याकडे जो जो उरला सुरला आहे तोही निघून जाणार आहे. असं मित्रांनो असं म्हणतात की राजकारणात काय बोलायचं त्यापेक्षा काय बोलू नये याला जास्त महत्व आहे. वडेट्टीवारांना ते कळलं नाही आणि त्यांनी काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान करून टाकलं. आता प्रकाश आंबेडकरांना मात्र ते उमजलं काय बोलायला पाहिजे आणि त्यांनी योग्य वेळी हा बॉम्ब टाकलाय आणि त्या बॉम्बमुळे उबाटा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या मात्र कांठळ्या बसणार आहे एवढं नक्की. मंडळी तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.